3 चेअर्सच्या नवीन एपिसोडमध्ये मी भक्ती तुमचं स्वागत करते. आजकाल सगळेच जण हेल्थ कॉन्शियस झालेत आणि अशा हेल्थ कॉन्शियस लोकांना काहीतरी वेगळं द्यावं या हेतूने आजचा व्हिडिओ. आज आपण आलोय कात्रजला शलाकानंद हिचं पीपी किचन आहे आणि तिकडे ती असे 101 हेल्दी लाडू करते. इतके वेगवेगळे प्रकार आहेत तिच्याकडे लाडवांचे, ते तुम्ही बघून नक्की ऑर्डर कराल असं वाटतं. सो चला पीपी किचन मध्ये जाऊया, तिचे लाडू बघूया आणि हे लाडू काय स्पेशल आहेत हेही जाणून घेऊया. सो हे बघण्याआधी चॅनल नक्की सबस्क्राईब करा. शलाका 3 चेअर्स चॅनलमध्ये तुझं मनापासून स्वागत आहे. तुझ्याकडे हेल्दी लाईफस्टाईल विषयी मी ऐकलं की तू हेल्दी पदार्थ जास्त प्रमोट करतेस आणि तशा पद्धतीचे तू लाडू वगैरे पण करतेस. सो आज जे आपण हेल्दी लाडू बघणार आहोत त्याच्यात कोणते कोणते प्रकार आहेत आणि हेल्दी लाडूच का तू निवडलेस? कसं आहे, आपल्याकडे नेहमी आपण नाही म्हटलं तरी रवा बेसन लाडू किंवा बाकी कोणतेही लाडू हे प्रत्येकाकडे आजकाल होतात. आणि आजकाल लोक खूप साखर खाण्याकडे लोकांचा कल थोडा कमी झालाय, तो खूपच झालाय. मग आम्ही असा विचार केला की माझ्याकडे ॲक्च्युली ड्रायफ्रुट्स तसेही मी होलसेल आणि रिटेलवर देतेच. माझ्याकडे चांगल्या क्वालिटीचे ड्रायफ्रुट्स आणि मखाना हे अवेलेबल असतात. ओके, तर मग त्याच्यातनं काय करता येईल हा विचार आम्ही केला आणि म्हणून मग ह्या लाडूंची आम्ही सुरुवात केली. ओके, मग पहिले फक्त ड्रायफ्रुट्स लाडू करत होतो, विदाऊट शुगर, विदाऊट गुळ. बर, हां, म्हणजे मग त्याच्यात फक्त खजूर असतो. अच्छा, तो गोडवा खजुराचा आणि आपल्या किशमिश किंवा काळ्या मनुका ओके ह्यानी त्याला गोडवा येतो. हो. आणि ते कसं आहे की तुम्ही शुगर पेशंट असाल तरी मग तुम्हाला ते रेस्ट्रिक्शन्स येतात की आपल्याला गोड खाता येत नाही. बरोबर. मग एक लाडू तुम्ही खाल्लात तरी तो इनफ होतो. ओके, मग त्याच्यातनं मग आम्ही नवीन प्रकार करायला लागलो. ओके, मग आता आपल्याकडे ड्रायफ्रूट लाडू शुगर फ्री येतो. त्याच्यानंतर मग आपण नाचणीचे लाडू करायला लागलो. ओके, त्याच्यानंतर डिंक मेथी किंवा अच्छा, मखानाचे लाडू. हो कारण मखाना हा खूप छान कॅल्शियमचा सोर्स आहे. हो हो आणि त्याच्यातनं तुम्हाला असं आहे की तुम्ही सकाळी नाश्त्याला समजा एक लाडू खाल्लात तरी तो मग खूप होऊन जातो. अगदी म्हणजे अगदी, घाईत आहात, आजकाल आपल्याला वेळ नसतो, हो तुम्ही तेवढं जरी खाल्लं तरी ते तुमच्यासाठी इनफ होतं. हो हो. आणि शिवाय इथे हा हिरवा लाडू दिसतोय, Correct. हा कसला लाडू आहे? हा जो आहे त्याला मोरिंगाचा लाडू म्हणतात. मोरिंगाचा लाडू पण आहे? हो. आणि ओके, त्याची बरं. चव अप्रतिम लागते. ओके, मोरिंगा बेसिकली कॅल्शियम युक्त आहे. हो हो, आणि त्याच्याबरोबर आपण नुसताच मोरिंगा नाही तर त्याच्यात ड्रायफ्रुट्स पण घालतो. ओके आणि ह्याच्यात फक्त आपण गूळ घालतो ओके, चवीपुरता, कारण ती थोडी कडवट असते हो पावडर. हो हो. आणि मग इतर हे जे लाडू आहेत, आता हा कोणता लाडू आहे? आता ह्याच्यात हा मोरिंगाचा लाडू आहे. हा नाचणी आणि चॉकलेट घालून केलेला लाडू आहे. बरोबर, म्हणजे मुलं पण खाऊ शकतात. हो हो त्या निमित्ताने नाचणी पण पोटात हो. जाते. पण हल्ली मुलांना ना नाचणीचा नुसता लाडू आवडतो. म्हणजे काही मुलं अशी आहेत. माझ्या मुलाला नाचणीचा लाडू जेव्हा मला आवडला त्यावेळेला मला अरे वा, हे तर मस्त आहे. म्हणजे तो रवा बेसनापेक्षा नाचणीचा लाडू आवडीने छानच खातो. लागतो नाचणीचा म्हणजे लाडू. मुलांना हा खूप चांगला ऑप्शन आहे नाचणीचा लाडू हा. आणि नाचणी ही तशी थंड आहे, उन्हाळ्यासाठी हा खूप छान आहे. हो एकदम, त्याने तुम्हाला एनर्जी पण खूप हो. मिळते. त्याच्यानंतर हा सत्तूचा लाडू, सातू नाही सत्तू, जे चण्याचं सत्तू असतं जे युजली बिहार किंवा वेस्ट बेंगॉल साईडला मिळतं, तर त्याचा तो लाडू. तर सत्तूमुळे तुमचं हिमोग्लोबिन खूप वाढतं. ओके, बर, म्हणून तो खूप पौष्टिक आहे. हो. आणि हा ड्रायफ्रूटचा लाडू आहे. ओके, आणि गुळपापडी लाडू पण आहे, जे म्हणतो ना तहानभूक लाडू जे पूर्वी असायचे त्याच्यातलाच हा एक प्रकार आहे. अरे वा, मस्त. म्हणजे तुझ्याकडे 14-15 लाडू आहेतच. हो हो. याशिवाय मग रवा बेसन पण असतं, ते तर रेग्युलर आहेत. पण हेल्थ कॉन्शियस लोकांना आणि आरोग्याच्या सगळ्या दृष्टीने विचार करता कॅल्शियम, लोह सगळंच या लाडवांमधनं येस तुम्हाला याच्यातनं विटॅमिन्स मिळतात, फायबर मिळतं, कॅल्शियम मिळतं, आयर्न मिळतं. म्हणजे ओव्हरऑल तुमची सगळी हेल्थला जी लागतात गोष्टी त्या सगळ्या तुम्हाला या लाडवातनं मिळतात. मस्त मस्त. इथे हे अजून लाडू पण आहेतच, पण हे काय? अच्छा, 7 सीड्स आहेत का? हा आहे मुखवास. ओके, पण हा नॉर्मल मुखवास नाही. ओके, हा 7 सीड्स मुखवास. 7 सीड्स म्हणजे ह्याच्यात 7 प्रकारच्या बिया आहेत. ओके, आजकाल आपण बघतो की सीड्स मध्ये खूप प्रकारात तुम्हाला अँटीऑक्सिडंट मिळतात.
आणि ते आजकाल आपण लोक खातात सुद्धा. ओके, मग याच्यात काय काय आहे? आता याच्यामध्ये 7 सीड्स आहेत. त्याच्यात सनफ्लॉवर सीड आहे, हो. त्याच्यानंतर पंपकिन सीड आहे, हो, हो. त्यानंतर जवस फ्लेक्स सीड्स आपण ज्याला म्हणतो ते, ओके. काळे तीळ आहेत, पांढरे तीळ आहेत, बडीशेप आहे. ओके. आणि हा पूर्ण काय म्हणतो ना आपण की जेवणानंतर 1 चमचा जरी खाल्लं तरी तुम्हाला त्याच्यातनं सुद्धा पोषण तत्व मिळून जातं. छान, आणि सुगंध पण त्याचा छान येतोय. Yes. आणि त्याला चवीसाठी आपण थोडंसं ज्येष्ठमध घातलंय, ओके. सो दॅट तुम्हाला काय म्हणतात कफासाठी सुद्धा ते अत्यंत अच्छा, म्हणजे उपयुक्त आहे. परत पौष्टिक. येस येस. म्हणजे ज्येष्ठ मधामुळे त्याला एक चांगला स्वादही स्वाद येईल आणि पचायलाही मदत व्हायला होईल. उपयोगी होईल. सो हे पण एक छान प्रोडक्ट आहे. मला ही बाटली पण आवडली. या बाटलीच्या नंतर खूप चांगल्या प्रकारे उपयोग करता येईल आणि पुन्हा तुझ्याकडनं मागवायचं असेल हो. तर मग अशी अजून एक बाटली मिळेल. हो, Yes. तुम्ही जेवढ्या वेळेला मागाल तेवढ्या वेळेला तुम्हाला बाटल्या मिळतील. येस. सो कारण असं म्हणजे लोकांना असं आवडतं ना की बाटली मिळाली तर त्याचा पुढे वेगळा उपयोगही करता येतो. सो पीपी किचन तर्फे तुम्हाला बाटल्या पण मिळणार आहेत, त्याच्यामुळे 2 in 1 उपयोग आहे. आणि हे कॅरी करायला पण हो, इझी हो. म्हणजे पडतं. अगदी कुठे तुम्हाला ऑफिसला घेऊन हो, जायचं हो. असेल तरी सुद्धा तुम्ही घेऊ शकता. ही कसली आता आहे? हां, आता ही आहे प्रोटीन पावडर. ओके. जसं आपण हॉर्लिक्स खातो, कॉम्प्लेन दुधातनं घेतो, हो हो. ते चांगलेच आहेत, त्या बाबतीत हो, काही हो. वाद नाही. हो. ही घरगुती आहे. अच्छा. याच्यात कुठल्याही प्रकारचा प्रिझर्वेटिव्ह किंवा केमिकल्स की बाबा हे टिकावं म्हणून आपण वापरत नाही. प्रोटीन पावडर म्हणजे तुम्ही ही दुधातनं सकाळी घेऊ शकता. हे तुम्हाला ब्रेकफास्टसाठी एक ऑप्शन आहे. ओके. की धावपळीच्या आजच्या काळात कसं असतं की आपल्याला सकाळी नाश्ता करायला वेळ मिळत नाही हो हो. किंवा आपण स्किप करतो. हो. तर ही 1 चमचा पावडर जर तुम्ही दुधातनं घेतली बरोबर. तर तुम्हाला त्याच्यातनं सगळं मिळतं. आयर्न मिळतं, कॅल्शियम मिळतं, एनर्जी मिळते, कार्बोहायड्रेट्स मिळतात. ओके. सगळे प्रकार तुम्हाला या एका पावडरमधनं मिळतात. अरे मस्त आहे हे. हां, आणि दुसरी गोष्ट अशी आहे की ह्याच्यात आपण फक्त खारीक पावडर वापरली आहे. जर शुगर पेशंट असतील तर तुम्ही फक्त दुधात घालून घेऊ शकता. पण ज्यांना नॉर्मल आहे, आता जसे यंगस्टर्स आहेत, हो हो. तर जे प्रोटीन पावडर घेतात जे, त्याच्याऐवजी फक्त ह्याच्यात मग तुम्हाला साखर गुळ जे पाहिजे ते तुम्ही घालून घेऊ शकता. अरे वा, म्हणजे किती पूर्ण फायदा आहे. आणि आजकाल प्रोटीन पावडर जे हेल्थ कॉन्शियस लोक आहेत किंवा प्रोटीन मिळावं अशी ज्यांची इच्छा आहे ते तर वेगवेगळे उपाय करतात. Yes. त्यांच्यासाठी ही प्रोटीन पावडर फार बेस्ट पर्याय ठरू शकतो. प्रिझर्वेटिव्ह नाही आहेत आणि अस्सल घरगुती चवीची ही प्रोटीन Yes. पावडर आहे. त्याच्यामुळे हा पण तुम्हाला खूप चांगला पर्याय या निमित्ताने मिळालेला आहे. म्हणजे येणाऱ्या महिला दिनानिमित्त जर तुम्हाला काही हेल्दी गिफ्ट द्यायचं असेल तर तुम्ही ही प्रोटीन पावडर तुमच्या मैत्रिणींना देऊ शकता. येस, नक्कीच. येस. सो हा एक खूप छान ऑप्शन आहे. त्याच्यासाठी तुम्ही पीपी किचन हा नक्की संपर्क करा. आता हे सगळे आपण आयटम्स बघितले, पण ह्याच्यासाठी आपण कॉर्पोरेट ऑर्डर्स सुद्धा घेतो. काय सांगते? येस, दिवाळीत आपण लाडवाच्या ऑर्डर्स घेतो. कारण ओके. कसं आजकाल गिफ्टिंगमध्ये लोक हेल्दी पदार्थ हो, हो. द्यायला नेहमीच तयार असतात. हो. सो मग आपण काय करतो त्याच्यात की कस्टमाइज करून देतो. ओके. मग त्याच्यात लाडू आहे, मुखवास आहे, प्रोटीन पावडर. ओके. लाडू तुमच्यावर आहे की ओके. तुम्हाला कोणते हवेत, काय हवेत, ओके. त्यानुसार आपण त्याचं एक गिफ्ट हॅम्पर करून अच्छा, देतो. अशा प्रकारचा हा बॉक्स Yes. असतो. ओके. याच्यात कस्टमाइज लाडू करून देतो आपण. ओके. आणि त्याच्याबरोबर मग मुखवास आहे, प्रोटीन पावडर आहे, ओके. किंवा अजून जर काही व्हरायटी त्यांना हवी असेल तर ओके. त्यांना जसं हवं तसं आपण अच्छा, अशा करून देतो. प्रकारची बॅग. येस येस. हे एक आता आपण हे दाखवतोय, पण ह्याच्यात सुद्धा भरपूर ऑप्शन्स येतात. अच्छा, हा याच्यात काय ह्याच्यात घालतात? आपण प्रोटीन पावडर घातलेली ओके. आहे. सो ह्याच्यात- लुक वाईज ते छान ओके. जातं. सो तुम्हाला जसा लुक हवा असेल, म्हणजे तुम्हाला जर अशी प्रोटीन पावडर हवी असेल तर याच्यात प्रोटीन पावडर मिळेल. तुम्हाला जर असे बॉक्स हवे असतील तर याच्यात बॉक्समध्ये हे असं पॅकेट घालून सुद्धा प्रोटीन पावडर मिळू शकते. सो तुम्ही जसं मागाल त्या पद्धतीने हे अवेलेबल आहे. सो ऑर्डर नक्की करू शकता. तुला या ॲडव्हान्सची ऑर्डर द्यायची असेल तर किती दिवस आधी द्यायची आणि होम डिलिव्हरी मिळेल का? हो, लाडवांची ऑर्डर जर मला द्यायची असेल तर मिनिमम एक 3 ते 4 दिवस मला द्यावे लागतील. ओके. कारण आपण एक तर कसं याच्यात सगळं जो मटेरियल आपण यूज करतो ते फ्रेश वापरतो. ओके. दुसरी गोष्ट साजूक तूप वापरतो. हो हो. त्यामुळे कसं आहे की सगळं ते अरेंज करायला आणि व्यवस्थित व्हायला 1-2 दिवसाचा टायमिंग तरी लागतो. ओके. ओके. आणि राहिला प्रश्न डिलिव्हरीचा, तर लाडू आपण कुठेही पाठवू शकतो. ओके. पुण्यातल्या पुण्यात असेल आणि जर
कस्टमर रेडी असेल तर आपण पोर्टल पण करू शकतो. ओके, मस्त. हां, जर त्यांना प्रॉब्लेम असेल की चार्जेस जास्त होतात, एरिया वाईज ते होतच, हो हो. तर मग आपण कुरिअर करतो. ओके, पण हे लाडू आता पुण्यात डिलिव्हरी बरोबर जर बाहेर पाठवायचे असतील म्हणजे मुंबईत, कोल्हापूर किंवा महाराष्ट्रात कुठेही किंवा अगदी परदेशातनंही जर ऑर्डर आली तर तुम्ही ती fulfill पाठवू कराल शकतो, का? नक्कीच. ओके, सो परदेशातल्या किंवा पुण्या व्यतिरिक्त जे हे व्हिडिओ बघत असतील त्यांना जर हे लाडू हवे असतील तर हे लाडू तुम्हाला त्याच्याकडनं मिळू शकतात. डिलिव्हरी चार्जेस वगैरे जरी जास्त पडले तरी हेल्थच्या दृष्टीने फायदा खूप मोठा आहे, त्याच्यामुळे तुम्ही मोठी ऑर्डर देऊ शकता तिला. सो हे ती नक्कीच पूर्ण करू शकते. आणि आपले जे हे लाडू आहेत हे मुंबईला महिन्याला 5 ते 10 किलो मिनिमम अच्छा, जातात का? जातात रिसेलिंगसाठी. ओके. त्यामुळे जर तसंही जर कुणाला मुंबईतनं हवा असेल तर त्यांना तो पण ऑप्शन अवेलेबल अरे आहे वा. की ते लोक तिकडनं कलेक्ट करू शकतात अरे किंवा वा. तिकडनं ते कुरिअर होऊ शकतात. हो, तर किती छान बेनिफिट तू सांगितलास. सो तुम्ही याचा नक्की लाभ घ्या आणि मुखवास आणि हे पण ऑर्डर करता येईल. हो हो, काहीच प्रॉब्लेम नाही. दोन्ही आपण सगळे आपले जेवढे प्रॉडक्ट्स आहेत ते ओके. आपण कुरिअर करू शकतो किंवा ओके. पुण्यातल्या पुण्यात बाय पोर्टल पाठवू शकतो. ओके, येस. सो तुम्ही नक्की हे ऑर्डर करा आणि तुम्हाला कसे वाटले आम्हाला नक्की कळवा. डिस्क्रिप्शनमध्ये सगळे डिटेल्स दिलेले आहेत, तुम्ही नक्की शलाकाला कॉन्टॅक्ट करा. आता तू सगळी माहिती घेतलीस पण टेस्टिंग शिवाय तो तर मी तो बघणारच खरा आहे. रिव्ह्यू येत नाही. बरोबर आहे. बरं, सो आता- सगळेच लाडू छान हां. दिसत आहेत. कोणता लाडू? मला मोरिंगा लाडू. करेक्ट, कारण तो जरा नवीन पण आहे. हो हो. अरे वा, मोरिंगा लाडूचा बघूया. थोडासा कडू, ड्रायफ्रुट्स असल्याने त्या ड्रायफ्रुट्सचा क्रंच जाणवतोय आणि त्याच्यामुळे तो लाडू खायला मजा येते. म्हणजे कडू असला तरी तो पौष्टिक आहे हे कळतंय आणि तोंडात घातल्या आधी मला असं वाटलं आपण बेसनाचाच लाडू खातोय की काय, असं आधी सुरुवातीला वाटलं. पण तो जसा खाल्ला तसं त्याचं प्रत्येक चव एक वेगळी जाणवली. म्हणजे ड्रायफ्रूट्स आले, थोडासा कडवटपणा आला, जसं आपण डिंकाचा लाडू खातो तसं आपल्याला होतं. त्याच्यात जवळ आहे थोडासा, पण डिंका ऑफकोर्स वेगळा असतो, हा वेगळा आहे. त्याच्यामुळे हा हेल्दी पर्याय म्हणून खरंच हा खूप चांगला आहे. म्हणजे एखादा लाडू हा पुरेसा आहे अगदी. भरपूर. येस. सो जर मला पौष्टिक त्यातनं गोष्टी मिळणार असतील तर हा लाडू नक्कीच प्रिफर करेन मी. सो तुम्ही हा लाडू घेऊन बघा आणि तुम्हाला कसा वाटला ते नक्की सांगा. कारण सध्या मोरिंगा पावडरविषयी Yes. किंवा मोरिंगाविषयी खूप जनजागृती चालू आहे. लोक आवडीने मोरिंगाचे प्रोडक्ट्स घेत आहेत. सो हा लाडू त्यातलाच एक आहे. सो तुम्ही नक्की प्रयत्न करू शकता. खरंच छान लाडू आहेत. मी हा सत्तू लाडू ना, हा पण एक खाऊन बघते. हा मस्त क्रंची लाडू आहे. शेवग्याच्या पानानंतर तो लाडू खाणं हा एक छान अनुभव असेल. हो, हा एक तर क्रंची लाडू आहे आणि त्याच्यातही परत सगळे ड्रायफ्रुट्स असे छान तोंडात येत आहेत आणि एकूण मजा येते ह्या लाडू खाताना. म्हणजे थोड्या कडवट लाडवानंतर या लाडवाची मजा वेगळी आहे. पण लाडू एकदम छान आहे. म्हणजे दोन्ही लाडू त्याचे गुणवैशिष्ट्य राखून आहेत, त्याच्यामुळे दोन्ही लाडू छान आहेत. सो तुम्हाला पाहिजे ते लाडू तुम्ही नक्की ऑर्डर करू शकता. येस. आता लाडू झाले, आता कुछ मिठा हो जाए. नाही मिठा नाही, मुखवास हो जाए. पौष्टिक आणि हेल्दी आणि पचनासाठी अजून एक उपयुक्त आहे. तू आता एवढे छान लाडू खिलवलेस तर आता मुखवास. सो सगळ्या अशा छान बिया कोणत्या कोणत्या आहेत तू म्हणालीस त्या? सनफ्लॉवर सीड्स आहेत, पंपकिन सीड्स आहेत, फ्लेक्स सीड्स आहेत, ओके. त्याच्यानंतर तीळ आहेत, बडीशोप आहे, ओवा आहे, असं आणि सगळं तुझ्या मिश्रण. हातची मस्त चव आहे त्याला Yes. आलेली. सो खाऊन बघते. आणि मेन म्हणजे काळं मीठ आहे. इतका मस्त मुखवास मिळालेला आहे आणि असं तोंड असं छान त्याने रिफ्रेश झालेलं आहे. म्हणजे जेवणानंतर एक छान पचन होण्याकरता ज्या क्रिया आहेत त्याच्यात जसा वॉक आहे तसंच ही सोप खाणं सुद्धा आहे. मुखवास म्हणूया आपण त्याला. येस. येस. सो जेवणानंतर हा मुखवास तुम्ही नक्की खा.
मजा येईल खाताना आणि असं वाटेल की हा मुखवास याच्याकडनं ऑर्डरच करत राहावा कायम. इतका हा मस्त आहे, म्हणजे मजा आली हा खाऊन. फ्रेश वाटलं एकदम, म्हणजे एनर्जी मिळते. आपण असं म्हणतो ना की पौष्टिक खाल्याने एनर्जी मिळते, तसं मी एकदम बूज झाले हा मुखवास खाऊन. असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. सो मला मजा आली एकूण हे सगळं खाऊन, आणि मुखवास तर खरंच खूप छान आहे. सो तुम्ही नक्की ऑर्डर करा. आणि थँक्यू सो मच पुन्हा एकदा इतके छान लाडू दाखवल्याबद्दल आणि तुझी सगळी माहिती दिल्याबद्दल. मेन हेल्दी ऑप्शन्स आजकाल गरजेचे आहेत लोकांना, आणि तू ती खूप वेगवेगळी श्रेणी लोकांना उपलब्ध करून देतेस. त्याबद्दल तुझे मनापासून आभार आणि पुन्हा एकदा थँक्यू सो मच. थँक्यू व्हेरी मच. येस. नमस्कार, मी सुप्रिया गावडे. मी ड्रायफ्रूटचा रिटेल आणि होलसेलचा बिझनेस करते. मी पीपी किचन म्हणजे शलाका मॅडम यांच्याकडनं शुगर फ्री ड्रायफ्रूटचे लाडू, प्रोटीनची पावडर आणि सीड्सचा मुखवास आहे हे नेहमी रेग्युलर बेसिसवरती घेत असते, आणि माझ्या सगळ्या कस्टमर्सला ते खूप छान आवडतं आहे आणि इट्स हायली रेकमेंडेड. त्यांच्याकडचे हे प्रोडक्ट्स मी ट्राय केलेलेच आहेत, पण बाकीचे पण प्रोडक्ट्स त्यांचे खूप छान आहेत. सो प्लीज तुम्ही नक्की ट्राय करून बघा. सो तुम्ही पीपी किचनचे लाडू, मुखवास आणि प्रोटीन पावडर नक्की ऑर्डर करा. तुम्हाला कसं वाटलं ते आम्हाला नक्की सांगा. तुम्हाला अजून तिच्याकडनं कोणते लाडू तुमच्या पद्धतीचे करून हवे असतील तरी ती तुमची ऑर्डर फुलफिल करेल. सो थँक्यू सो मच. पुन्हा भेटूया नवीन एपिसोडसह. तोपर्यंत 3 चीअर्स.